सोलापूरच्या 11 विधानसभा मतदारसंघाचं एकूण वातावरण आता समोर येत आहे। त्यानुसार एकूण 11 विधानसभा मतदारसंघापैकी 6 ठिकाणी महाविकास आघाडी तर 5 जागी महायुतीचा विजय होईल असा अंदाज बांधला जातोय। माळशिरसमधून उत्तम जानकर सहज विजयी होतील अशी परिस्थिती आहे। राष्ट्रवादी पवार गटाला करमाळा येथून देखील चांगला प्रतिसाद मिळाला। नारायण पाटील यांचं नाव यामुळे पुढे येत आहे। शरद पवारांच्या पक्षाला आणखी भरवसा आहे तो माढा मतदारसंघातून। इथून अभिजित पाटील यांची खात्री देण्यात येते। काँग्रेस उमेदवार भगीरथ भालके पंढरपूर मंगळवेढा इथून बाजी मारतील असं बोललं जात आहे। मराठा आरक्षण विरोधी भूमिकेचा राजेंद्र राऊत यांना फटका बसेल आणि बार्शीतून दिलीप सोपल यांची सरशी होईल असा अंदाज आहे। तर दीपक आबा आणि शहाजी बापू यांच्या लढतीत शेकापचे बाबासाहेब देशमुख सांगोल्याचा गड सर करतील असं बोललं जात आहे। अशा प्रकारे सोलापूरचा विचार करता महाविकास आघाडीला एकूण 6 जागा मिळतील असा दावा करण्यात येतोय। महायुतीच्या दृष्टीनं मोहोळ मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे यशवंत माने गड राखतील असा कयास आहे। यासह भाजपला दक्षिण सोलापूर, शहर उत्तर आणि अक्कलकोट मतदारसंघ आपल्याकडेच राहील असा विश्वास आहे। यासह विशेष चर्चेत राहिलेल्या शहर मध्यबाबत आता भाजपा नेते विजयाचा दावा करत आहेत। पक्षाच्या वतीनं असा दावा करण्यात येत असला तरी शहर उत्तर आणि शहर मध्य या मतदारसंघाबाबत शेवटच्या फेरीपर्यंत कोणतीही शाश्वती देता येत नाही अशी परिस्थिती आहे। राजकीय पक्षांचे दावे आणि प्रत्यक्ष परिस्थिती याचा विचार करता सोलापुरातून महाविकास आघाडी 6 तर महायुती 5 अशा पद्धतीनं विधानसभेची लढत सुटेल अशी स्थिती आहे।